गुहागर येथील प्राध्यापक मारहाण प्रकरणाचा रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे। संस्था चालकांनीच केलेल्या मारहाणीने येथील संस्थेच्या कार्यपद्धत व कारभारावरच संशय व्यक्त करण्यात आला आहे। मारहाण प्रकरणी पोलिसांनी FIR दाखल करून 3 संस्था चालकांना अटक केले। या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। दरम्यान बुकटू संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह महाराष्ट्रातून आलेल्या प्राध्यापकांनी या मोर्चात सहभागी होऊन या घटनेचा निषेध केला आहे। विशेष म्हणजे महाविद्यालयीन मुलेही या मोर्चात सहभागी झाली होती। त्यांनी शिक्षक वाचवा, प्राध्यापक वाचवा अशा घोषणा देत कारवाई मागणीचे फलक दर्शवले। गुहागर शिवाजी चौक ते पोलीस ठाणे असा हा मोर्चा काढण्यात आला। मारहाण झालेल्या प्राध्यापकांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन बुकटू संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्याभरातून आलेल्या प्राध्यापकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। करण्याचा, किंबहुना त्यांना धमकावण्याचा, जीवे मारण्याचा, त्यांच्या कुटुंबाला इजा पुरवण्याचा त्यांचा मानस होता। आणि मग याची ज्यावेळेला आम्ही परत माहिती घेतली त्यावेळेला असं आमच्या कानावर आलं की हेच गुंडागर्दी करणाऱ्यातले काही जण या कुटुंबाच्या घराभोवती 4 दिवस रेकी करत होते। हे सानपचं घर, हे हिरगोणचं घर, हे भालेरावचं घर, अशा गुंडागर्दी करणाऱ्या प्राध्यापकांच्यावरती हल्ला करणाऱ्या या संस्था चालकांना, खरं तर ह्यांना संस्था चालक म्हणायचं का, शिक्षण प्रेमी म्हणायचं का, यांच्या आता शिक्षण संस्था असावी का? कारण माझ्या भारतातल्या भविष्यातल्या या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर मला पोलिसांची क्यू येते, काय सांगावं। 12:40 ला मी या ठिकाणी गाडी लावली आणि आत गेलो। त्यावेळेला DYSP साहेब समोर होते, त्यांचे अधिकारी होते। मी 12:40 पासून 11:30 पर्यंत, रात्रीच्या 11:30 पर्यंत, 11:30 वाजता FIR झाला। एक वाक्य, एक शब्द तर यासाठी भांडत होतो। माझे सहकारी सुदैव म्हटलं असं ते माझे एक सहकारी प्राध्यापक आहेत जे लॉ केलाय आणि लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, DS कांबळे सर, हेही रत्नागिरीहून तितक्याच तातडीने निघून आले होते। आणि त्याने त्या शब्दाचा खरं गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जर इथल्या प्रशासनानं, मुंबई विद्यापीठानं किंवा उच्च शिक्षण विभागाने केला तर हे ग्राउंड पुरणार नाही। इतकं आंदोलन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उभं केलं जाईल आणि ते महाराष्ट्रातनं आज फक्त वर्धा प्रत्येक जिल्ह्यातनं एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।